विशाल एक जबरदस्त नवोदित यंग टॅलेंट असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहतोय. आपल्या भात्यातील एक एक अस्त्र एक एक शस्त्र फेकण्यासाठी पिवनचं पहिले षटक कर्णधारानं खऱ्या अर्थानं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला सार्थक ठरणार का विशाल हा गोलंदाज हे पाहूयात. पिवनचं पहिलं षटक गोलंदाज तयार. 38 सर्कलचा पाबंदी षटक 2 क्षेत्रक्षेत्र 38 सर्कल बाहेर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन एरिया सजवल्या. पहिला चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाज सज्ज झालाय. अनंत पवार यांच्यासाठी पहिला बॉल. पहिला चेंडू यास ऑफिशियल सांगतायत इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येनं संघाचं खातं ओपन होत असताना टीम कांडोली संघाचा अगदीच व्हाईट बॉलचा इजापा या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकाल. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी व्हाईट यॉर्करचा प्रयास करत असताना आपण पाहतो विशालला, परंतु अयशस्वी ठरलाय. इथे लेंथ लाईन तपासून गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र उचित लाईन, योग्य टप्पा, योग्य लाईन यावेळेस मात्र जकडून ठेवण्याचं काम केलंय अनंत पवार या खेळाडूला. गोलंदाज विशालच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी, एक हार्ड हिटर खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला, परंतु त्याच्या विरोधामध्ये डॉट चेंडू मात्र इथून फेकला जातोय. अगदीच पहिल्या बॉलपासून खऱ्या अर्थानं संघर्ष करत असताना आपण पाहतोय अनंत पवार. परंतु अनंत पवारचा विचार केला ना तर एक मोठा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. खालापूर तालुक्यातून बिलॉंग करून आलेला संघ आपण पाहतोय कांडोली आणि त्या कांडोली संघाचा एक स्टार खेळाडू, परंतु त्याच्या विरोधामध्ये आग ओकणारी गोलंदाजी होत असताना या यंग गोलंदाजाकडून अर्थात विशालच्या माध्यमातून काय जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं जर आपण विचार केला ना तर व्हाईट यॉर्करचा प्रयास करतोय. ऑफस्टंपला चेंडू ठेवतोय, यशस्वी ठरतोय गोलंदाज अर्थात विशाल. इथे हलकी शिकाडा एक सिंगल मात्र रोखू शकत नाही. सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 अंकावरती. एका धावेला सध्याच्या घडला प्राधान्य दिले कारण गोलंदाजी तेवढी धारदार चालूया. भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवर पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाच्या फलंदाजीला इथून खऱ्या अर्थानं रोखून ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं करतोय गोलंदाज विशाल. काय जबरदस्त गोलंदाजी, यंग टॅलेंट, यंग खेळाडू, परंतु गोलंदाजी पहा पुन्हा एकदा बॅक टू बॉलर. अगदीच बॅक टू बॉलर केलाय, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला जेज करतोय आणि इथून चेंडू जाईल डॉट. 4 चेंडू 2 धावा खर्च केला. पहा जबरदस्त गोलंदाजी. समोर एक तगडा संघ, एक मोठा संघ, नाव मोठे कांडोली संघाचा कित्येक स्पर्धा या संघानं. चला या इथे वर्णे ठाकूरवाडी कर्णधार उपस्थित आहे, मुंडेवाडी कर्णधार उपस्थित आहे, प्रकाश शिलोन घोटेश कर्णधार उपस्थित आहे आणि शेवटच्या बॉलला चेंडूला धाडलाय लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी लांब लचक उत्तुंग असा षटकार. एक विजयी संघाची एक चिठ्ठी घेतल्या. 7 कर्णधार आलेत. नागेश उघडा आपण इकडे या. कलोते मोकाशी कर्णधार, मावल कर्णधार, प्रकाश शिलोन घोटे, मुंडेवाडी, अजून सातेरी सर्व कर्णधार आहेत. चिठ्ठीचा कार्यक्रम केला जाईल. तर ऐका, लक्षात घ्या, पहिली 7 चिठ्ठ्यामधनं एक चिठ्ठी जी उचलली जाईल त्या चिठ्ठीला बाय असेल, त्याच्यानंतर पुन्हा लॉस उडवलं जाईल. त्यातनं पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील ती पहिली मॅच, त्याच्यानंतर परत 2 चिठ्ठ्या उचलतील दुसरी मॅच, त्यानंतर परत 2 चिठ्ठ्या उचलतील तिसरी मॅच. समजला? चला चिठ्ठीचा कार्यक्रम केला जाणार आहे. एक लहान मुलगा आहे, तो एक चिठ्ठी उचलेल, ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला बाय असेल आणि तो पुढे वाटचाल करेल. त्याच्यानंतर 6 संघांमध्ये चिठ्ठी 2-2 चिठ्ठ्या उचलतील, लॉस केले जातील. बाय कोणाला मिळाले? सातेरी टीमला बाय मिळाले, पुढे वाटचाल केल्या. अभिनंदन सातेरी टीम. चला आता लॉस उडवायच्यात, लिहून घ्यायचे लगेच. चला गेम ऑन करायचा आपण, ऑफिशियल गेम ऑन करा. बॉलर नेम राकेश, ओव्हर क्रमांक 2, गोलंदाज सज्ज झालाय राकेश. बॉलिंग मार्क वरती अनंत पवार साठी राकेशचा पहिला बॉल.
इथे चांगला फटका वाडिश लॉंगॉपच्या डोक्यावरून चेंडू जातोय आर पार सीमा पार. हा येतोय रामदेव बाबा पतंजली षटकार. थँक्यू डीजे पहा लॉस उडवला गेलाय. पहिला सामना असेल प्रकाश शिलवण घोटे बनाम या मॅच मधून विजयी संघ. हा पहिला सामना या ठिकाणी असेल. दुसरा सामना मुंडेवाडी बनाम वर्णे ठाकूरवाडी. तिसरा सामना असेल कलोते मोकाशी बनाम मावल. असा तिसरा सामना असेल. चांगला फटका आला होता पहिल्या बॉलवरती. त्यानंतर आपण विचार केला तर शिंगल आल्या. चला वर्णे आणि मुंडेवाडी टॉस साठी या, कारण हे मॅच त्यानंतर आपण त्यांना एक 5 मिनिटं रेस्ट येणार आहोत. तर वर्णे ठाकूरवाडी आणि मुंडेवाडी दोन्ही संघांना एक टॉस साठी या. 2-2 षटकांचे मॅचेस असतील. इथून सर्व सामने हा क्वार्टर फायनलचा सामना संपल्यानंतर प्रत्येक सामना 2-2 षटकांचा असेल. याची देखील सर्व संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 19 धावा 19. इथे चांगला फटका आला ते कार्पेटनं ग्राउंड डाऊन. चेंडूला ब्लास्ट केलाय. खराब फिडिंग गच्चाल क्षेत्ररक्षण. अतिशय गच्चाल क्षेत्र जिथे फक्त आणि फक्त सिंगल धाव होऊ शकले असते ना, तिथे मात्र 4 धावा येत असताना आपण पाहतोय. चौकार आलाय. या चौकारानं जमिनीला घासत पुसत गरंगालत आग लावत चेंडू बॉन्ड लाईन क्लिअर करताना आपण पाहिला चौकार. आणि या चौकारानं टोटल स्कोर कार्ड 23. टॉस जिंकलाय मुंडेवाडी टीम. निर्णय बॅटिंग की फिल्डिंग? फिल्डिंग करण्याचा निर्णय. जसा हा सामना संपेल ना, यस आपण गेम ऑन करा. जसा हॅलो ओके हॅलो. अगदीच थोडंसं गोलंदाजावरती या ठिकाणी ऑब्जेक्शन जरूर या ठिकाणी आलं होतं. अगदीच नाही सिंगल आल्या. सिंगलला मात्र टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या एकंदरीत 24 अंकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 24 धावा. यस फेल डिलिव्हरी अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय. चेक केलं गेलं तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. 24 धावा स्कोर कार्डवरती. 30+ धावा इथे बनवावे लागतील, कारण पलदरी संघ देखील तितका ताकदीचा संघ आहे, हे विसरून चालणार नाही. इथे अगदी चांगला स्ट्रोक स्कोर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलमध्ये. सिंगल आल्या. सिंगलला स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 25 अंकावरती 25. इथून शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील आणि शेवटच्या बॉलवरती एक आघात करावा लागेल. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील स्ट्राईक साठी शंकर, जो सलामीसाठी आलेला शंकरा, तो शंकर आपण पाहतोय. इथे मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. झेल होणार का? झेलला कॅरी केलाय. काय जबरदस्त झेल टिपलाय. बॅक टू द डग आउट. पकडलाय झेल शंकर या खेळाडूचा आणि संपवलाय खेळ. बॅक टू द डग आउट. ठीक आहे. आपण पाहतोय सामन्याचा मनमुराद आनंद लुटत असताना भरपूर मेहनत गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी घेतल्या. त्यांनी देखील ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या आयोजित करून दाखवल्या. गोलंदाज तयार. ओव्हर क्रमांक 3 तिसरे षटक. इथे खराब फटका येत असताना आपण पाहतोय. खूप लेजी क्रिकेट खेळलं जाते. अनंता पवारच्या माध्यमातून शॉट
अगदीच शॉर्ट लेंथ होती, त्या चेंडूवरती आघात करायचा होता, पलटवार करायचा होता, परंतु ते काही पाहायला मिळालं नाही. शिंगल आले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 26 अंकावरती. 26 1 विकेट. गोलंदाज तयार, शेवटचं षटक. इथे स्टेट ड्राईव्ह केला लॉंग ऑनच्या बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून. हा येतोय 6 धाव्यांसाठी. एक जबरदस्त षटकार. दांडी दांडी गोल केले डीजे. ते चांगला तगडा प्लेयर, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज सज्जा, वारंवार बॅट हवेत फिरवले जाते. परंतु इथून जर का आपण विचार केला तर डॉट बॉलची इथून सांगता झाल्या. स्वप्न तर मोफतच असतात मित्रांनो, फक्त त्यांचं पाठलाग करताना तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत सध्याची घडला करायची. अर्थात पहिल्या सत्रामध्ये टीम कांडोली संघाला अर्थात रवी वाघेला. यावेळी चांगला फटका, कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून. नो मॅन झोनला चेंडू थांबत नाही, वेगवान चेंडू निघून चाललाय. अगदी जमिनीला घासत पुसत गरंगालत आग लावत चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. करताना खऱ्या अर्थानं रवी वाघने ठोकलेला चौकार आपण पाहतोय. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती दोस्तों, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अगदी तो प्रयत्न या ठिकाणी केला रवी वाघेनं. इथे 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 काय घडला? यास 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 चेक केलं जाईल, चेक करूयात. अगदीच रेफर केलंय, रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. यस, फील्ड डिलिव्हरी बॉल आहे. अगदीच्या ठिकाणी बॉल थोडासा आतून या ठिकाणी युटर्न घेतला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 36 धावा आणि 37चं टार्गेट आहे. कुठेतरी बॉल मारायचा होता, बॉल खेळून काढायचा होता रवी वाघेला, कारण हा बॉल कदाचित या मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. हेमंत सर, स्कोर कार्डवरती धावसंख्या किती आपण पाहतोय 36, 37 धाव्यांचं टार्गेट, 18 बॉल आणि 37ची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, 12.3300 सरासरी आहे आणि ती सरासरी मात्र इथे राखायची. डीजे मास्टर कडून ऐकू एक संगीत.
अनिल ही जोड खेळली आहे मैदानच्या आतमध्ये पलसाई पलदरी टीमची. अगदी पहा पहिला सामना आपल्या इथं भेटीस येईल. वर्णी ठाकूरवाडी बनाम मुंडेवाडी अशी लढत या नंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर प्रकाश इलेवन घोटे बनाम विजयी संघ. जो संघ या मॅचमध्ये विजय होईल ना, कोणता संघ विजय होईल याच्याकडे लक्ष देऊन असेल खऱ्या अर्थानं प्रकाश इलेवन घोटे टीम. कांडवली टीम विजयी होते की अगदीच पलदरी टीम विजयी होती याच्याकडे सातत्यपूर्वक या ठिकाणी ते लक्ष देऊन या ठिकाणी या मॅचला पाहत असतील. पहिलं सत्र जरूर या ठिकाणी संपलंय. दुसरं सत्र आपल्या भेटीस आलं. पुन्हा एकदा जाऊया मैदानच्या आतमध्ये. दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. अगदीच 18 बॉल आणि बचाव करायचा तो 37 धाव्यांचा टीम कांड्रोली संघाला आणि चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेस कंपल्सरी ड्रेस टीम पलसाई पलदरी संघाला. पहिला बॉल वेगावरती सॉर होऊन सुभाष वाघ्या. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये. चांगल्या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता होती परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं गेलं परंतु चेंडूला उचलफेक केली जाईल. आपल्या संघासाठी पहा अगदीच एका धावेचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर बचाव केला जातोय. धावा कंप्लीट केल्यात. पंच धावा किती? 3 धावा. याचा 3 रन इज कंप्लीट. खऱ्या अर्थानं चौकारच होऊ शकला असता परंतु काय जबरदस्त एफर्ट दिला या क्षेत्ररक्षकांना. अगदीच शॉर्ट मिडॉनमध्ये देखील चांगला प्रयत्न राहिला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. अगदीच लांबवरचा थोडासा तो बॉल राहिला आणि त्या झेल देखील होऊ शकला असता. सुभाष वाघे बॉलिंग मार्कवरती. अनिलसाठी पुढील बॉल. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आला ती कार्पेटनं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलणार फेकणार अनंता वाघे या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये लॉंग ऑन एरियामध्ये आणि वाईस लॉंग ऑफमध्ये आपण पाहतोय शंकरला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं ना तर निश्चितच रवी वाघ्या. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज सुभाष वाघ्या. अतिशय चांगली टीम बांधणी. फर्स्ट स्लिपमध्ये अनंता पवार एक लिजंड खेळाडू एक अनुभवी प्लेयर. त्याच्यानंतर आपण पाहतोय कव्हर आणि पॉईंट मध्ये आपण पाहतोय सुरेशला. अतिशय चांगला क्षेत्ररक्षक. इथे क्लीन बॉल दांडी गुल एसटी उद्ध्वस्त केले जाते. काय जबरदस्त क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी उगारला गेला. परफेक्ट यॉर्करचं नियोजन केलं आणि या ठिकाणी दांडी 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 गोल केला. बॅक टू द डग आउट डीजे. जिंकण्याचा ध्यास आणि विजयाची आस मनी बाळगून खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इंटरव्ह्यू झालाय अर्थात विशाल. एक जबरदस्त यंग टॅलेंट असणारा खेळाडू. जबरदस्त फलंदाज मैदानच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये येत असताना आपण पाहतोय. येणारे भवितव्य खूप चांगलं असेल या टीमसाठी या खेळाडूंसाठी. उगवता सितारा अर्थात विशाल इनाईट क्रमांक 3 वरती पलसाई पलदरी टीमसाठी सुभाष वाघेचा सामना करण्यासाठी आपल्या भारतातील एक एक शस्त्र फेकत असताना आपण पाहतोय. सुभाष वाघेला पहिल्या बॉलवरती 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती क्रिकेटचं मादक सौंदर्य अर्थात क्रिकेटचं ब्रह्मास्त्र उगारलं होतं सुभाष वाघेनं. काय जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. अगदीच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये शर्यत अजूनही संपलेली नाही आहे. बिकॉज पलसाई पलदरी टीम अजूनही हरलेली नाही आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करा यश मात्र तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्न करत राहा सातत्यानं. जोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. टीम पलसाई पलदरी गोलंदाज तयार. ते चांगला फटका. याच फिल्डिंग डिपार्टमेंट पहा सिली मिडॉप मध्ये काय जबरदस्त झेल टिपला आहे करणना. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अतिशय चांगली गोलंदाजी. अतिशय चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट. बॅक टू द डग आउट. जसा गेला तसा परतावून लावलाय. फलंदाज विशाल देखील पकडला झेल आणि संपवलाय विशाल या खेळाडूचा खेळ.
एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेला त्याला साथ देणं गरजेचं असतं. न्यू बॅटर इन ॲट क्रमांक 4 वरती प्रमोद, एक हार्ड हिटर बॅटर प्रमोद यावेळेस मैदानच्या आतमध्ये. मोठा फटका नो मॅन झोनला गेल्या गेल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 6 धावेंसाठी. बिग स्ट्रोक षटकार. हाच होता प्रमोद ज्याच्या बॅटमधनं 2 चेंडू आणि 2 षटकार आले होते. तोच प्रमोद यावेळेस अलॉंग द कार्पेटनं एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, पण तशी लिमडामध्ये करणनं खूप चांगले फिल्डिंग केले. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगली आले आणि एकंदरीत ओव्हर क्रमांक 1 संपलाय आणि एका षटकानंतर धावा आल्यात 11. आता 12 चेंडू शेष शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत. 26 म्हणजे 13ची सरासरी, 13-0-0च्या सरासरीनं या ठिकाणी धावा बनवायच्या त्या 26. 11 आल्यात, 26 बनवायचे आहेत. टीम कांडोली पहा, 12 मध्ये तुम्हाला बचाव करायचा तो 26 धाव्यांचा आणि 12 मध्ये 26 धावा चेंज करायचे आहेत टीम कांडोली संघाला, टीम पलसाई पलदरी संघाला. चारही साईडनं प्रेक्षक दर्शक या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. उशिरा आल्या प्रेक्षकांचं देखील करूया. श्री स्वामी समर्थ पलदरी चषकामध्ये सहर्ष सहर्ष मनपूर्वक स्वागत. काय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी याचसाठी केला होता आयोजकांनी देखील. टास शेवटी ही गोड व्हावा तोच क्षण सध्या घडला. आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला आपण येऊन टेपलोय. अतिशय चांगली स्पर्धा, अतिशय चांगला खेळ मैदानच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. एकीकडे टीम आपण पाहतोय पलदरी त्यांना फाईट करत असताना कांडोली. 12 मध्ये बचाव करायचा, डिफेंड करायचे ते 26. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय दत्ता. दत्ता दत्ता पवार बॉलिंग मार्कवरती यावेळेस आपण पाहू शकाल. अडथळे तर सर्वांसमोर येत आहेत. रडायचं की लढायचं यात दोन्ही टीम समोर आहे. परंतु पाहूया कोण रडेल आणि कोण लढेल हे येणारा काल, येणारा शेण मात्र इथून नक्की ठरवेल. पहिला चेंडू डॉट, जबरदस्त गोलंदाजी. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला होता. फलंदाजाला इथे जागेवरती उभं ठेवलं. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आपण पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज खऱ्या अर्थानं अनिलला पाहतोय. इथे फुलालेंचा बॉल होता त्याच्यावरती चढवला आघात, परंतु वाईड लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग एरिया खूप चांगली खेळताना असा खेळावं लागेल पलदरी टीम की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. सातत्याने तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल कारण स्वतःचं होम क्रीडांगण आहे. स्वतःच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतायत आणि स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी इथे खेळावं लागेल. इथे उंची जास्त, लांबी देखील भरपूर आहे आणि चेंडू जाईल पाहता पाहता सीमा पार 6 धावेंसाठी. षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 18 अंकावरती. 19ची गरज. इथे फटका हा देखील चांगला आहे परंतु यावेळेस शतरक्षक चेंडू खाली येतोय. शंकर इतर रनआउटची संधी, धोक्याची घंटा. यस, उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन, विकेटचं पतन. स्ट्राईक अनिलकडे ठेवायची होती त्याच्याच मुले की काय इथे मला तो वाटतं की विकेट गमावल्या. मध्ये रोहित हा फलंदाज मैदानच्या आतमध्ये जात असताना. एस फलंदाज OUT आउट. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय रोहित.
5व्या क्रमांकावर तुम्ही बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहितला. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. एक मोठा फटका जरूर खालाय दत्तांना, परंतु यावेळेस इथे मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. ची गरज, 7 चेंडू 12 धावींची गरज. कोण कोणाचे वाजवेल आता 12 पाहूयात, कारण 7 चेंडू 12 धावींची गरज. कंपल्सरीचे शिंग अनिल ऑन स्ट्राईक खेळला, जो सलामीच्या भूमिकेमध्ये आला होता तोच अनिल. इथून हा चेंडू किमान चांगला हाताळावा लागेल. इथे सुरेख लाईन, ही लाईन होणं उचित ठरलं असतं टीम कांडोलीसाठी. 2 षटकांचा खेळ संपला. धावाल्या धाव फलकावरती 25, येणारे 6 बॉल. आता गरज असणाऱ्या 12 धावींची. डीजे आपल्या 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. पण त्यावेळेस रवी वाघे क्लासिकल गोलंदाज, बेस्ट वर्सेस बेस्ट. रोहित ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला अनिल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 मध्ये बनवायचे आहेत, ते आता 12 वेगावरती स्वार होऊन पहिला चेंडू कमी गतीनं फेस केलाय, परंतु चेंडू जाईल सीमा रेषे पार. हा येतोय षटकार. दोन्ही टीमचे समर्थक देखील भरपूर संख्येने आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित झालेत. परंतु प्रेशराइज क्रिकेट या दोन्ही टीमच्या माध्यमातून सध्याचे घडला. कांडोली टीमला जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकायचे आहेत. इथे मात्र चांगला चेंडू सिंगल फास्ट आले, डबलला प्राधान्य द्यावं लागेल. परंतु इथे घडलंय काय, जिथे सिंगल होती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रत्येक डॉट बॉल इथून हाताळायचा आणि प्रत्येक डॉट बॉल इथून संजीवनीचे काम करेल टीम कांडोली संघाला. परंतु 2 धावा आल्यात आणि 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या 33 अंकावरती. 33, लॉस्ट ऑफ 3 विकेट. आता बनवायचे आहेत 4 मध्ये 4, म्हणजे जेवढे बॉल ना तेवढ्या धावा तुम्हाला इथून बनवायचे आहेत. तर सामना एकतर्फी होत असताना आपण पाहतोय, तो मध्यंतरी एखादा डॉट बॉल, एखादा निर्धाव, एखादी विकेट जर का इथून आली ना तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येईल. चुरस निर्माण करायची असेल तर किमान एखादी विकेट. इथे हा विनिंग स्ट्रोक, विजयी फटका, सुपर डुपर मांड हिट, सिक्सर, विजयी षटकार. मुंडेवाडी टीम आपण फिल्डिंग सजवण्यासाठी मैदानच्या आतमध्ये जा. तर सन्माननीय आदरणीय श्री मल्हार जाधव यांना देखील विनंती करेन की